श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली वस्तू म्हणजे केरसुणी, जिला आपण लक्ष्मी म्हणून पूजा करत असतो. तर ही केरसुणी आपण कोणत्या दिवशी खरेदी करून घरी आणायची आहे, घरी आणल्यानंतर या केरसुणीला आपल्याला एक वस्तू बांधायची आहे. तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला एक वस्तू या झाडूखाली म्हणजे या केरसुणीखाली ठेवायची आहे, ज्यामुळे अखंड वर्षभर आपल्याला पैसा हा कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वर्षभर वास्तव्य करेल आणि आपल्याला प्रचंड धनलाभ होईल. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवाळीमध्ये येणाऱ्या या लक्ष्मी पूजनाला खूप जास्त महत्त्व आहे. लहान स्तरातील लोकांपासून ते मोठ्या वर्गातील व्यक्तींपर्यंत सर्व लोक लक्ष्मी पूजन करतात. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर रंकापासून ते राजापर्यंत सर्व व्यक्ती या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा ही करत असतात. लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहावा म्हणून हे लक्ष्मी पूजन केले जाते. याच दिवशी विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते, तर असे सुद्धा मानले जाते. आता आपण केरसुणी कधी आणायची, तिला कोणती वस्तू बांधायची याबद्दलची माहिती बघणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला मी लक्ष्मीपूजन करतानाचे काही नियम आहेत, तर हे नियम मी तुम्हाला थोडक्यात सांगते. लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत, यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडून निघून जाते. तसेच लक्ष्मीपूजनाच्या वेळी दारे आणि खिडक्या या उघड्या असाव्यात. याचा अर्थ असा होतो की तुम्ही माता लक्ष्मीचे स्वागत करत आहात. यानंतर पूजा जेव्हा आपण करत असतो, जेव्हा लक्ष्मी पूजनाची पूजा सुरू असते त्यावेळेला गाणी लावू नयेत किंवा इतरांशी गप्पा मारू नयेत. लक्ष्मीपूजन कसे तरी करायचे म्हणून घाईने ते कधीच करू नये, तर ते व्यवस्थित आणि विधिवत करावे. लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील तर याची काळजी घ्यावी. देवीला सात्विक नैवेद्य दाखवावा. तसेच या पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरतो तर ते सर्व साहित्य स्वच्छ असावे. तर हे जे काही नियम आहेत अगदी साधे आणि सोपे नियम आहेत, जे आपल्याला खूप सरळ वाटतात किंवा आपल्या लक्षातही येत नाही की आपण ह्या चुका करतो. तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. लक्ष्मीपूजन हा दिवस दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये खूप महत्त्वाचा दिवस मानलेला आहे. वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होत असते आणि यावर्षी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते आहे 12 नोव्हेंबर 2023ला. 12 नोव्हेंबरला अमावस्या आहे आणि याच दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. आणि या लक्ष्मीपूजनामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी ही केरसुणी, तर केरसुणीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेली केरसुणी विकत आणून तिची लक्ष्मी म्हणून पूजा ही या दिवशी केली जाते. तिच्यावरती पाणी शिंपडून हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण केले जाते. दिवाळी हा जो सण आहे तर तो दैवी संपत्तीच्या वृद्धीचा आणि लक्ष्मी कृपेचा सण मानला जातो. त्यामुळे लक्ष्मी पूजनाला या सणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व हे दिले आहे. आता ही केरसुणी आपण प्रत्येक वर्षी लक्ष्मी पूजनासाठी नवीन घेत असतो, परंतु केरसुणी कधी खरेदी करावी, तर बघा कधीही तुम्ही जर केरसुणी खरेदी करायची असेल तर ती शुक्रवार, शनिवार, अमावस्या तर या तिथींना आपण केरसुणी किंवा आपल्या घरामध्ये जो झाडू लागतो तर तो खरेदी करू शकतो. परंतु दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी आपण जी केरसुणी वापरत असतो तर ही केरसुणी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायची आहे. या दिवशी ही केरसुणी खरेदी करा आणि घरी घेऊन या. आता आपल्याला जर धनत्रयोदशीला काही कारणामुळे जर केरसुणी खरेदी करणे शक्य झाले नाही, तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभरात कधीही ती घरी आणू शकता. आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण कोणालाही पैसे देऊ नयेत तर असे म्हणले जाते. मग आपण केरसुणी कशी खरेदी करावी, तेव्हा आपण पैसे देतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की केरसुणी ही माता लक्ष्मीचेच एक रूप आहे, तिचेच प्रतीक म्हणून आपण तिची पूजा करत असतो. त्यामुळे तुम्ही पैसे देऊन एक लक्ष्मीच घेत असता, त्यामुळे तुम्ही ती बिनधास्त खरेदी करू शकता. परंतु धनत्रयोदशीला जर आपण केरसुणी खरेदी केली तर याचे आपल्याला निश्चितच चांगले असे फळ मिळते. धनत्रयोदशीला ती खरेदी करा, घरी आणा आणि तिची पूजा मात्र आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये करायची आहे. केरसुणी ही प्रत्येकाच्या घरी वापरली जाते असे नाही, तर तुमच्याकडे केरसुणी जर वापरत नसतील तर तुम्ही छोटी केरसुणी आणू शकता किंवा त्या केरसुणीचा एक फळ तुम्ही आणू शकता आणि तो पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता. कारण बऱ्याचशा घरांमध्ये जो लांब झाडू आहे तर तो वापरला जातो.
किंवा मग तुम्ही छोटीशी केरसुणी आणा, तिची पूजा करा आणि यानंतर तुम्ही सेपरेट तुमच्या देवघराजवळची जी जागा आहे तर ती स्वच्छ करण्यासाठी या छोट्या केरसुणीचा वापर करा. कारण आपण जी रेग्युलर केरसुणी किंवा झाडू वापरतो तर त्या झाडूने देवघराजवळची जागा कधीही स्वच्छ करू नये तर असे सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही ही छोटी केरसुणी ही फक्त देवघरासमोरील जागा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. आता तुम्ही जर केरसुणी न वापरता जो लांब झाडू आहे तर तो वापरत असाल तर तुम्ही तो झाडूसुद्धा आणून त्याचीसुद्धा पूजा ही लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये करू शकता. परंतु झाडू आणि केरसुणी तर यापैकी केरसुणीला हे महत्त्व दिले गेले आहे. कारण झाडू नाही तर जी केरसुणी आहे तर तिला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात केरसुणी जरी वापरत नसतील तरीसुद्धा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये केरसुणीला जी केरसुणी आहे तर तिची आपल्याला पूजा ही करायचीच आहे. आता जर तुमच्याकडे जुना झाडू आहे, जुनी केरसुणी आहे आणि जर ती खराब झाली असेल, तुटलेली असेल तर काय करायचं आहे, तर ही तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच बाहेर काढायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा झाडू किंवा हा तुटका फुटका झाडू केरसुणी कोणाच्याही पायाखाली येणार नाही. तर असं टाकायचं नाही किंवा चुकूनही जाळायचं नाही, नदी नाल्यामध्ये फेकायचं नाही, तर तुम्हाला कोणाचाही पाय पडणार नाही. तर अशा ठिकाणी नेऊन एखाद्या झाडाखाली झाडाच्या बुडक्यामध्ये तुम्ही ही केरसुणी किंवा झाडू ठेवायचं आहे. त्या झाडूचा अनादर होणार नाही किंवा कोणाचा पाय लागणार नाही. कारण ही एक लक्ष्मीच आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची काळजी घेऊनच हा झाडू आपल्याला बाहेर नेऊन ठेवायचा आहे. लक्ष्मीपूजनाची आपण जेव्हा मांडणी करतो तर ती मांडणी झाल्यानंतर आपल्याला आपण जी नवीन केरसुणी आणलेली आहे तर त्या लक्ष्मीपूजनापासून झाडत झाडत मुख्य दरवाजापर्यंत जाऊन उंबऱ्यावर ही केरसुणी हळूवार 3 वेळेला आपल्याला आपटायची आहे. म्हणजे काय, तर आपल्या घरातील जी दरिद्रता अलक्ष्मी आहे तर तिला आपल्याला बाहेर घालवायचं आहे. आणि त्यानंतर ही केरसुणी आपण पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्याची अगोदर सांगितल्याप्रमाणे पाणी शिंपडून हळदी कुंकू फूल अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे. आता आपण जेव्हा ही केरसुणी घरी आणणार आणि तिची पूजा करणार तर पूजा करण्या अगोदर आपल्याला या झाडूला या केरसुणीला आपल्याला एक गोष्ट बांधायची आहे आणि ती गोष्ट आहे ते म्हणजे कलाव्याचा धागा. जो लाल पिवळा रक्षासूत्राचा धागा आपण ज्याला म्हणतो तर असा धागा बांधायचा आहे. जो धागा ज्या ठिकाणी धार्मिक गोष्टी मिळतात त्या दुकानात सहज उपलब्ध होतो. तर ज्या ठिकाणी आपल्या केरसुणीला ऑलरेडी नायलॉनचा धागा गुंडाळलेला असतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा कलावा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे. आणि जेव्हा कधी इन फ्युचर हा धागा जो आहे तर तो सुटेल किंवा खराब होईल तर तेव्हा तो तुम्हाला एका झाडाखाली नेऊन टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. आता असं म्हणतात की घरी पाहुणे येऊन गेल्यावर सुद्धा लगेच 1 तासभर तरी आपण झाडून काढू नये. तर हा एक नियमसुद्धा आपण पाळायचा असतो. आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री आपल्याला या झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला वर्षभर कशाचीही कमी पडणार नाही. तर काय करायचं आहे, एक लाल कापड घ्या किंवा पिवळं कापड घ्या किंवा तुम्ही या लाल पिवळ्या कपड्याची एक पोटली छोटीशी पिशवीसुद्धा तयार करू शकता. हे कापड घेताना मात्र आपल्याला सुती आणि नवीनच घ्यायचं आहे. लक्षात घ्या, कापड हे नवीनच असायला हवं. आणि आपल्याला यामध्ये काय ठेवायचं आहे तर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, 1 कापूर ठेवायचा आहे, 2 लवंग ठेवायच्या आहेत. ह्या लवंग व्यवस्थित अखंड आणि फुल असलेल्या असाव्यात, तुटक्या फुटक्या नसाव्यात. 2 वेलची ठेवायच्या आहेत, ह्या वेलचीसुद्धा व्यवस्थित असाव्यात आणि 4 काळी मिरी ठेवायच्या आहेत. तर असं बांधून ही पोटली जी आहे तर ती आपल्याला त्या केरसुणीखाली लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण जेवण वगैरे करणार असतो. तर लक्ष्मीपूजनाची योग्य जी आपण विधिवत पूजा करतो तर ही पूजा झाल्यानंतर हे आपल्याला त्या केरसुणीखाली ठेवायचं आहे आणि यानंतर आपण जेवण वगैरे करायचं आहे. आणि रात्रभर ही वस्तू आपल्याला तशीच केरसुणीखाली राहू द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मीपूजनाची पूजा उचलणार असतो, विसर्जित करणार असतो, तेव्हा काय करायचं आहे, ही जी पोटली आहे तर यातील जे नाणं आहे ते कपाळाला लावायचं आहे आणि यानंतर हे नाणं आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तिजोरीमध्ये ठेवताना ते तुम्ही एका डबीत ठेवा किंवा एखाद्या लाल कपड्यात आपण बांधून ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही जी पोटली वापरलेली आहे तर या पोटलीतच ठेवले तरीसुद्धा चालेल. कापूर जो आहे तर आपल्याला हा देवघरासमोर जाळायचा आहे. कापूर आणि ज्या लवंग आहेत तर त्या एकत्र जाळायच्या आणि हा धूर आपल्या पूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. ज्या वेलच्या आपण या पोटलीमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्या वेलच्या तुम्ही चहामध्ये टाकू शकता किंवा एखादा गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये टाकू शकता आणि तो पदार्थ जो आहे तर तो घरातील सर्वांना आपल्याला प्रसाद स्वरूपात द्यायचा आहे. यामुळे काय होईल बघा, आपण लक्ष्मीपूजनामध्ये ह्या वस्तू ठेवल्यामुळे त्यामध्ये काही लक्ष्मी मातेचं तत्व जे आहे तर ते उतरलेलं असतं. त्यामुळे तुम्ही हा पदार्थ जो आहे तर तो घरातील सर्वांना थोडा थोडा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ह्या वेलच्यांचा वापर करायचा आहे. यानंतर काळ्या मिरीचे जे 4 दाणे आहेत तर घराबाहेर जायचं आहे आणि थोडंसं लांब जाऊन 4 दिशांना हे
4 काळ्या मिरी ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. कापूर आणि लवंग जाळल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती निघून जाईल. 1 रुपयाचं नाणं आपण तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला आपलं जे धनधान्य आहे तर यामध्ये वाढ व्हायला मदत होते. तसेच काळी मिरी ह्या 4 दिशांना फेकल्यामुळे 4 दिशांकडून येणाऱ्या ज्या काही वाईट आणि नकारात्मक लहरी आहेत तर त्या नष्ट होतात. तसेच लक्ष्मीपूजनानंतर ही जी केरसुणी आहे तर हिने सर्वप्रथम आपल्याला आपलं किचन हे झाडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्या केरसुणीचा रेग्युलर वापर हा करू शकता. आता तुम्ही झाडू किंवा केरसुणी घरी आणताना 1, 3, 5 तर या संख्येमध्ये आणू शकता.